नाशिक येथे आयोजित या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। खरं तर स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कृषी, पर्यटन, रोजगार या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अनेक शिबिराचं आयोजन केलं जातं, अनेक महोत्सवाचं आयोजन केलं जातं। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक प्रदर्शनं भरून त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम या केंद्रामार्फत आबासाहेब असतील, त्यांची सगळी टीम असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून केलं जातं। आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असतानाच आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे। आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असतानाच आपण युवकांना रोजगाराचा मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे। आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असतानाच आपण महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे। हा विचार घेऊन खऱ्या अर्थानं केंद्राच्या माध्यमातून अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे। या माध्यमातून अनेक उद्योजक घडलेले आहेत, अनेक शेतकरी आधुनिक। खरं तर शेतकऱ्याचं आपल्या मातीवर आणि आपल्या भूमीवर प्रचंड असं प्रेम असतं। त्या मातीशी शेतकऱ्याची नाळ जुळलेली असते। म्हणून ज्या पद्धतीने शेतकरी आपल्या भूमीवर, आपल्या मातीवर जसं प्रेम करतो, तसंच प्रेम येणाऱ्या पिढीनं आपल्या त्या मातीवर, आपल्या मायभूमीवर, आपल्या जमिनीवर, आपल्या शेतीवर त्या ठिकाणी केलं पाहिजे। शेती कशी विकसित करता येईल यासाठी युवकांनी पुढे आलं पाहिजे। कारण आपला जन्म कोणत्या कुटुंबात व्हावा हे आपल्या हातात नसतं, परंतु आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो, आपण ज्या घरात जन्माला आलो, त्या घराण्याचं नाव वाढवण्याचं काम आपण खात्रीशीररित्या करू शकतो। त्यामुळे त्यासाठी युवकांनी प्रयत्न केला पाहिजे। आपल्या कर्तृत्वातून आपण त्या ठिकाणी हे सगळं घडू शकतो। कारण की म्हणतात आपलं भविष्य हे आपल्या तळहाताच्या रेषेवर नसतं, तर आपलं भविष्य तळहाताच्या पाठीमागे असलेल्या आपल्या बलदंड मनगटावर अवलंबून असतं। त्यामुळे आपण मनगटाच्या शक्तीवर त्या ठिकाणी आपलं भविष्य घडवलं पाहिजे, येणाऱ्या पिढीचं भविष्य घडवलं पाहिजे, शेतकऱ्यांचं भविष्य घडवलं पाहिजे। आणि सगळ्या तरुणांनी मिळून या ठिकाणी एका सुरात, एका वाक्यात त्या ठिकाणी म्हणलं पाहिजे की आता उठवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान। शेतकऱ्याच्या हितासाठी लावू पणाला प्राण, शेतकऱ्याच्या हितासाठी लावू पणाला प्राण। अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या हितासाठी उद्योजक म्हणून आजच्या नव्या पिढीने त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे। शेवटी शेतीकडे दुर्लक्ष करून आताच्या पिढीला चालणार नाही। आपण जरी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असलो, आपण जरी वेगवेगळे उद्योग त्या ठिकाणी निवडत असलो, तरी शेती सुद्धा हा एक मोठा उद्योग म्हणून आपण त्यामध्ये काम करू शकतो। शेतीच्या माध्यमातून सुद्धा आपण मोठे उद्योजक त्या ठिकाणी होऊ शकतो। असे अनेक उदाहरण आपण या ठिकाणी बघितलंय। आबासाहेब, तुमच्याही माध्यमातून
आमचे डॉक्टर झोरे असतील, अजून बरेच असे महाराष्ट्रात उदाहरणं असतील की जे आता शेती किंवा शेतीशी निगडीत जे जोडधंदे आहे, त्या जोडधंद्याच्या माध्यमातून ते मोठे उद्योजक झालेले आपण बघितले. त्यामुळे शेतीतून उद्योग उभारता येत नाही, हा गैरसमज आपण सगळ्यांनी सर्वप्रथम बाजूला काढला पाहिजे. कारण शेतकऱ्याचं शेतीशी इमान असतं, शेतीशी शेतकरी प्रामाणिक असतो. शेतीवर काम करत असताना येणाऱ्या संकटाची जाणीव असताना सुद्धा शेतकरी हा प्रामाणिकपणे त्या काळ्या मातीची सेवा करत असतो. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा जर खचून जाऊन एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्या कुटुंबाचं दुःख काय असतं हे त्या कुटुंबाला माहीत असतं. त्यामुळे तुमच्या माध्यमातून तशा आत्महत्या होऊ नये हा जो प्रामाणिक प्रयत्न होतो ते सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्या शेतकऱ्याला मदत म्हणून शासन आर्थिक मदत त्या ठिकाणी निश्चितपणे करतं. परंतु ज्या लेकराचा बाप जातो, ज्या पती पत्नीचा आयुष्याचा जोडीदार जातो, तिला कुठलं शासन तो परत आणून देऊ शकत नाही. म्हणून आत्महत्या करताना आपण तो सुद्धा विचार त्या ठिकाणी ध्यानात घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीनं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाठबळ दिलं पाहिजे. आत्महत्याग्रस्त एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचं जर लग्न असलं, त्या लग्नाला हजारो लोक जरी उपस्थित असली, तिच्या डोईवर हजारो लोक जरी अक्षता टाकत असली, तरी त्या मुलीच्या मनामध्ये एक कल्पना येते की आज जर माझा बाप या ठिकाणी असता तर माझ्या बापानेही माझ्या डोईवर अक्षताचे 2 दाणे टाकले असते. ज्यावेळेस हा प्रश्न त्या मुलीच्या मनाला पडतो, त्या प्रश्नाचं उत्तर कुठलाही शासन त्या ठिकाणी देऊ शकत नाही, कुठलाही नेता देऊ शकत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या समस्याकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. ज्यावेळेस एखादी मुलगी जिच्या बापानं आत्महत्या केली, अशी मुलगी ज्यावेळेस लग्न होऊन सासरी जायला निघती, त्यावेळेस तिला सोडायला हजारो लोक असतात. परंतु तिला कुठेतरी वाटत असतं, बापाची उणीव त्या ठिकाणी भासत असते आणि तिला वाटतं आज जर माझा बाप जिवंत असता तर मी माझ्या बापाला कडकडून मिठी मारली असती आणि माझ्या बापानं मला रडता रडता सांगितलं असतं, सावरलं असतं की बेटा रडू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या संसारात जर काही अडचण आली तर मी धावत येईल, हे शब्द माझ्या बापानं उच्चारले असते. ही आशा त्या मुलीला त्या ठिकाणी असते. तू दुर्दैवानं तसं म्हणायला तिचा बाप त्या ठिकाणी नसतो. म्हणून शेतकरी आत्महत्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागृत असलं पाहिजे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यानं आत्महत्या केली तरी त्याच्यानंतर त्याची पत्नी आबासाहेब त्या ठिकाणी लढत असते. आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना सांभाळून आपला शेतीचा कारभार कसा वाढवता येईल, शेतीचं काम कसं वाढवता येईल हे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी बघत असते. आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्या माऊलीच्या तोंडातून, या संघर्षातून सुद्धा अनेक वेळेस काही ओळी निघतात की दुष्काळातही कणसाला आले 4 दाणे, दुष्काळातही कणसाला आले 4 दाणे, पक्षी उपाशी असतानाही मला त्यांना हकलता न आले, उपाशी पक्ष्यांना मला हकलता न आले. अशा पद्धतीचं वाक्य म्हणून ती माय माऊली त्या ठिकाणी राबत असते आणि मोठ्या कष्टानं हिमतीनं पुढे जात असते. त्यामुळं खऱ्या अर्थानं आजच्या तरुणानं आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे. शेतीसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहे त्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शेतीला सिंचनाची गरज आहे, त्यासाठी कुठल्या साधन सुविधा उपलब्ध करता येईल, कशा पद्धतीने सिंचन क्षमता वाढवता येईल याकडे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. शेवटी सिंचनाशिवाय पर्याय नाही.
सिंचनाशिवाय शेती नाही, त्यामुळे सिंचन होणं हे गरजेचं आहे. जे छत्रपती शिवरायांना त्या काळात कळालं, 350 वर्षापूर्वी आमच्या राजानं खेड शिवापूरचं धरण बांधून सिंचनाचं महत्त्व सांगितलं. दुर्दैवानं बऱ्याच ठिकाणी आजही आपल्याला ते महत्त्व कळत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी सिंचनाच्या बाबतीत सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि सिंचनाच्या माध्यमातून शेतीला वाढवलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट आबासाहेब, ते आपण बऱ्याच वेळेस सांगत असता की आपण उत्पादित केलेल्या मालाला एक चांगल्या बाजारपेठा उपलब्ध असल्या पाहिजे. शेवटी शेतकऱ्यानं किती मेहनत घेतली, किती कष्ट घेतले, किती उत्पादन काढलं, परंतु जर त्याला बाजारपेठ उपलब्ध नसेल तर शेतकरी हा हवालदिल होतो. म्हणून त्यासाठी चांगल्या बाजारपेठा उपलब्ध होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट आपण आणखीन एक लक्षात ठेवली पाहिजे की बाजारामध्ये काय विकतं तेच आपण सगळ्यांनी पिकवलं पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ही सुद्धा आपण शेतकरी बांधवांनी, तरुण बांधवांनी या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा शेवटी गाडं अडतं ते निसर्गाच्या भरोशावर. एवढं सगळं करून निसर्ग जर कोपला तर आपल्या हातात काही राहत नाही. कारण पूर्वीचे दिवस वेगळे होते, आताचे दिवस वेगळे आहे. पूर्वी कसा पावसाळा 4 महिने असायचा, आणि हिरवगार पीक बघून शेतकरी राजा मनातल्या मनात हसायचा. प्रत्येकाच्या कणगीमध्ये धान्य मुबलक असायचं. दूध, तूप, दही, लोणी मोजताना त्याला माप नसायचं. आज बरेच जे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना माहीत असेल की जुन्या काळात ग्रामीण भागामध्ये गावातला कुणी आला की त्याला एक घडवाभर आपण तांब्याभर दूध तसंच द्यायचो. घरात ताक भरपूर व्हायचा, ताक वाटप करायचो, दही वाटप करायचो. आता मात्र ती परिस्थिती बदलली आहे. कारण पावसाअभावी सारं काही बदललंय. गावातलं गाव पण हरवलंय आणि माणूस पण गारठलंय. त्यामुळं आपल्यातलं माणूस पण न गारठू देता आपण अधिक जोमानं या क्षेत्राकडे बघितलं पाहिजे. आणि मी खास करून जे काही तरुण या ठिकाणी उपस्थित असेल त्यांनाही सांगतो की आपण सुद्धा शेतकऱ्याच्या भल्यासाठी, हितासाठी जे जे काही करता येईल त्यासाठी निश्चितपणे समोर आलं पाहिजे, लढलं पाहिजे. आज मी देखील माझ्या आयुष्यात 150च्या वर आबासाहेब शेतकऱ्यासाठी आंदोलन केली. 100च्या वर केसेस अंगावर घेतल्या. अनेक केसेसमध्ये रात्रंदिवस जेलमध्ये राहिलो. परंतु शेतकरीसाठी काम करत असताना, शेतकऱ्यांसाठी लढत असताना कधी मागे हटलो नाही. आणि भविष्यात सुद्धा आम्ही शेतकरी हितासाठी लढताना कधी मागे हटणार नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी खास करून आजच्या सगळ्या नवतरुण पिढीने ध्यानात घेतलं पाहिजे. शेतीसोबतच आपण वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात पुढे गेलं पाहिजे. आपण निश्चितपणे IAS, IPS झालं पाहिजे. UPSCच्या परीक्षा दिल्या पाहिजे, MPSCच्या परीक्षा दिल्या पाहिजे. मोठे अधिकारी झाले पाहिजे. उद्योग व्यवसायात स्वतःचे मोठे उद्योग उभारून
आपण सुद्धा अदानी अंबानीला स्पर्धा करू शकतो हे आपण त्या ठिकाणी दाखवून दिलं पाहिजे. म्हणून सगळ्याच क्षेत्रात आपण पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी त्या सगळ्या कार्यक्रमाचा खटाटोप या ठिकाणी आयोजित केला जातो. त्यासाठी आबासाहेब असेल, त्यांची सगळी टीम असेल, त्यांच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम राबवले जातात. म्हणून आपण निश्चितपणे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपण ज्यावेळेस मोठं होतो त्यावेळेस आपण आपल्या गावगाड्यातल्या माणसाला न विसरता आपल्या सेना मातीत काम करणाऱ्या राबणाऱ्या आपल्या बापाला न विसरता आपण त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव प्रत्येकाने आपल्या मनात ठेवून यासाठी काम करावं. तर आणि तरच पुढच्या काळात सशक्त भारत म्हणून हा देश उदयास येणार आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं योगदान त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. राजकारणात सुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे. राजकारणात सुद्धा आपण आपला ठसा कर्तृत्व दाखवलं पाहिजे. त्याही माध्यमातून आपण जनतेची सेवा करून त्या ठिकाणी सुद्धा आपण जनतेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. एवढीच विनंती आजच्या प्रसंगातून या ठिकाणी करतो. आज या ठिकाणी आबासाहेबांनी आम्हाला बोलवलं, या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी निश्चित त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्याला ठीक आहे, धन्यवाद. आपण शेतकऱ्यांसाठी बरेच आपल्या जिल्ह्यात सहित महाराष्ट्रभरात आपण उपक्रम राबवता. तर आपण फक्त पुनश्च एकदा आपल्याला सर्वांना एक विनंती की आपण एक कृषी, पर्यावरण आणि रोजगार राजकीय क्षेत्रातून आपण याच्यात कामगिरी करताना आपण काय काय करू शकतो थोडं संक्षिप्त जर झालं, कारण आज आपल्या सत्राला अर्धा तास लेट झालेले आहे आणि सांस्कृतिक आपल्याकडे कार्यक्रम पण आहे. त्याच्यामुळं राहुलजींना विनंती आहे की तुम्ही पर्यावरण, रोजगार आणि तुम्ही महाराष्ट्रभरात दौरे करत असतात, युवकांना त्यांच्याशी संवाद साधत असतात, तर कृषीकडं वळताना युवकांना